सत्ते घराच्या बाहेर नाही पडलो, संसाराच्या बाहेर नाही बघितलं तर आबाळ एवढी काम व्हायची कशी? अंधार बी इतका हाय का उपसाव तेवढा कमी हाय. पर म्या काय करावं? आपण या घराच्या बाहेर कसं पडू तेवढं बघ. पर घरातलं कोणी बी ऐकणार नाही बघा. आता तूच त्यासने समजून सांगाय ना का? मला ठाव होत, मला तुम्ही हेच सांगणार. ते आता जेवढा येळ आहे तेवढा कारणी लावाय पाहिजे. बघते मी सांगून. हो का का मारत्या तर मला जाता येईल. कुठवर चालायचं? काय बी केलं तर या गावची यश वळणाय पाहिजे. काय म्हणत होता बाळा? काय नाही, सांगते मी नंतर. माझी लय परीक्षा बघू नका, जास्त नाही थांबता यायचं मग. आले आले. तो दिवटा कुठे? असं काय बोलताय? मग काय बोलायचं? आहे का घरात? हाय की आज. आज काय अंडी उभवतो का? अंडी हा करा त्याला. विक्रम, ए विक्रम. काय आहे? काय झालं आहे? हाताला काय मेहंदी लावत होता का तू? काय झालं आहे? अहो काय झालं तर काय? काय झालंय? याला बघायला पाहुणे येणार होते, आता येणार नाहीत. का म्हणजे ह्याला विचारा. समद्या गावाला ठाऊक झाले हा लग्नाला नाही म्हणतोय म्हणून. कोण येईल आपली शोभा करून घ्यायला इथं? अरे देवा, आता कसं करायचं? आता काय करायचं? आता तुम्ही समजावून सांगा. मी सांगेल त्याच पोरीवर लगीन कर म्हणाव. कोण पोरगी? कुठली हाय? अहो पाय धुत पैंजण केवढा कशाला विचारताय तुम्ही? एक मध्ये पडू नका, आधीच सांगतो. तुम्ही सांगितलं तेवढं करा, त्याला समजावून सांगा अगोदर. मला लगीन नाही करायचं. काय बोलला तू? मला लगीन नाही करायचं. परत एकदा बोल. मला लगीन नाही करायचं. लगीन करत लगीन करत काय करताय? या बघ, तुझ्यामुळं कोणी माया इज्जतीवर बोट ठेवलं तर माझ्या एवढा वाईट कोण नाही, सांगतो तुला. लगीन करायचं नाही. हो आता काय जीव घेता का काय पोराचा? घेणार मी जीव याचा. लगीन करायचं नाही म्हणतो. अरे कशाला मार खातोस? उठ बाळा, उठ उठ उठ. लागलं ना? उठ ये. नाही लागलं ना? ये पाणी पी. अरे कशाला नाही म्हणाला त्यासनी? तुम्ही ऐकतच नाही म्हणल्यावर मी आम्ही काय करणार? अरे बाबा, जगाची रीतच आहे ती. लगीन कराय ना ग. हाय तू समजीव ना बाळाला. मी समजी घरची कामं करेन, बाहेर जाईन. हे बघ तसं नाही होणार विक्रम. अरे तुला लगीन करावंच लागल.
गावातल्या बायका बी विचारतात मला, काय सांगू मी त्यासनी? नका करू बाबा, बस मी तुला काहीतरी खायला करून आण. आय, मला असं वाटतं आहे की तू यासनी बोलायला पाहिजे. अगं सारखं सारखं बोलायचं चांगलं नाही. आता सारखं कुठं? असं लोक जमून बसाय ते का वैध आहेत वय? कसं दिसतंय बरं ते? मी आधी बघितलं आहे, लय लोक आहेत त्यांच्याकडं. बर, विचारू आपण. कवा विचारणार आहेस? अगं बरं झालं आलं. का? काय काम होतं का? काम असं काय नाही, वाईज बोलायचं आहे. अगं बोल की मग. सत्तीकडनं असं कळलं का आजकाल लोक येतात तुला भेटाय? होय, आजूबाजूचे लोक येतात. का? काय झालं? काय बोलत असतोस त्यांच्या संग? अगं काय नाही, इकड तिकडचे गप्पा असतात. उगा काहीतरी सांगू न ग, खरं खरं सांग. अगं खरंच की, वाटलंस तू ये एकदा पाहिजे तर. हे बघ, काय बी कर, पर लोकांनी घेऊन असं बसत जाऊ नका. का? आता त्यांच्या अडचणी असल्यावर सांगतात मला. अरे व्हय, पर त्यांच्या आडी अडचणी सोडवाय तू काय देवऋषी आहे का? कवय धाईस? अरे ज्यासाठी आला हाय ती काम कर की. ज्याच्यासाठी आलोय तेच करतोय की मी, दुसरं कुठं काय करतोय? काम झाली का मेंढ्या कशा वाढवायच्या, पैक कसं कमवायचं याचा विचार कर. हे बघ गंगूताई, दाजीसनी मी सबूत दिला होता का तुला सांभाळेन म्हणून, आणि ते मी करतोय. याच्या पलीकडे माझ्या कामात ध्यान देऊ नकस. काय चुकीचं बोलते हाय आय? चुकीचं काय आहे ते पांडुरंग बघून घेईल. मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे. अव लोक तुमच्याकडे अडचणी घेऊन येणार आणि तुम्ही त्या सोडविणार. त्यातनं लोक तुम्हासनी काय समजणार आहे? आणि ते समजा आपल्यासनी नग आहे असं बोलणं झालं आहे ना व आपलं? कुणासनी काय समजायचं आहे ते समजू दे. मी जे ठरवलं आहे ते मी करणारच आहे. तुम्ही ध्यान देऊ नका. बर, तंटा नग, मागणं बोलू आपण. काय बोलायचं नाही मागणं बिगणं. म्हणजे आम्ही काय? सत्ते, मागणं बोलू म्हटलं नव? यासनी सांग, मी बोलाय तयार आहे. बर, बघू आपण. शांत हो. आणि एक मेंढ्या घेऊन जायचं होतं, त्याचं काय झालं? बघू. बघू नाही, येणार आहे का नाही तेवढं सांगा. मी तर जाणारच आहे. तुमचं काय ते लवकर सांगा मला. आणि तू बी मलाच बोल. अगं हो, एक ऐकायच्या पल्ल्यात आहे, पण ही बी आजकाल तशीच वागायला लागली. तिचं सोड ग. बाळूमामा काय म्हणले ना तिकडं ध्यान दे. काय म्हणला? मी आता जाणारच आहे, तुम्ही येणार आहे का नाही सांगा म्हणले. आणि त्यांचं काय सांगता यायचं नाही, ते कवी जात्याल. या काय म्हणते? बोला. एक साधू बाबा आहेत, त्याच्याकडे घेऊन जायचं का विक्रमला? हो, मला असल्या कामाला येळ असतो का? तुम्हाला माहिती ना. हो, पण आता तू लग्नाला नाही म्हणतोय नव,
मग कसं व्हायचं मोर?